शहादा बस आगारातील वाहक 3 दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान 16 मार्चला त्यांचा खून झाल्याची घटना रात्री उघडकीस आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नांदर्डे तरावद रस्त्यावर फरशी पुलाखाली जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगारातील वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे वय वर्ष 53 हे 14 मार्चला दुपारी 4ला त्यांच्या मोटरसायकलीने किराणा घेण्यास बाजारात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ते कुठेही आढळून न आल्याने शहादा पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कुठेही त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान 16 मार्चला रात्री 8:45च्या सुमारास नांदर्डे तरावद रस्त्यावर फरशी पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यांना या बेपत्ता घटनेबाबत शंका आली. त्यांनी तत्काळ बेपत्ता राजेंद्र मराठे यांच्या पत्नी मीनाक्षी, मुलगा प्रद्युम्न व मुलगी भावना यांना बोलावून घटनास्थळी नेले असता मृतदेहाचा अर्धवट जळालेला एक पाय, कपडे, पायाची नखे व तोंडाचा काही भाग दाखविला असता तो राजेंद्र मराठे यांचाच असल्याचे ओळखल्याने त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. तोंडाचा भाग कुत्र्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर नेल्याने शेळ्या चरणाऱ्या मुलाच्या निदर्शनास आल्यामुळे ही घटना उघडकीस आली.